काकींनी इतकं सामान दिलं होतं की येता येता बॅगेचा पट्टाच तुटला. मेघाच्या घरी 2 दिवस मस्तपैकी राहिलो आणि आता निघालो घरी यायला. काकी आणि मेघा बस स्टॉप वरती सोडायला येत होत्या. मी तर मेघाच्या मागे मागे दगडांवर पाय ठेवत ठेवत येत होती आणि हर्षा बघा किती स्लो येते, कारण आमच्या बॅगच इतक्या जड होत्या आणि पडलो तर करायचं काय. मी तर पाय भिजू नये म्हणून अशी चालत होते आणि हर्षाला तर मज्जा झाली होती वाटते. चला आलो बाबा डांबरी रस्त्यावरती. जितकी डांबरी रस्त्यावरून चालायला मज्जा येत नाही तितकी ह्या बांधावरून चालायला मज्जा येत होती. तलासरीच्या नाक्यावरती पोहोचलो आणि आमची बस सुद्धा आली. मग काकी आणि मेघाला केलं टाटा बाय बाय. बस मध्ये बसून मस्त गाणे ऐकत ऐकत जात होतो. आधी तर बस रिकामी होती आणि पुढे गेल्यावरती बघा किती गर्दी झाली. रेल्वे स्टेशन कडे जाता जाता माझ्या बॅगेचा पट्टा पण तुटला आणि नशीब इतके चांगले होते की तिथे काका सुद्धा होते बॅग शिवणारे. मग त्यांच्याकडून बॅग शिवून घेतली आणि गेली ट्रेन पकडायला. मी तर उतरली पालघरला आणि हर्षा गेली बोरिवलीला. चला बाय.